किती वाजले? 6 वाजले, सॉरी 7 वाजले. 7 वाजले झाले. ह्याची अपडेट आता चाललाय हा आम्हाला सोडून. त्याची पण आता अशीच ट्रेन आहे 7ची आय गेस. तर हा पण आमच्यासोबत आता येतोय. आता इथून चाललो आहे आम्ही. चेकआउट करतो हॉटेल. आणि कालचा जो रिक्षावाला होता तोच आज त्याला फोन केला आहे स्टेशनपर्यंत न्यायला. त्यालाच घेऊन आम्ही चाललो. दुसरा बॉटल आहे ना, दुसरा बॉटल सायराज चालला सोडून आणि आम्ही कंटिन्यू करतोय ट्रिप. आता दुसरा आमचा प्लॅन म्हणजेच त्र्यंबकेश्वर आहे. तर आता इथून नाशिकला जाणार आहोत ट्रेनमधून आणि तिथून मग काय आता बघूया बस वगैरे काय कसं आहे ते आणि मग ते करू. आणि रिक्षा आल्या, सगळे बसलेत, मी पण बसतो. हॅलो गाईज. मला नाशिकला जायची ट्रेन आता 7:20ची आहे. ती बघतोय कसं काय तिकीट वगैरे काढतोय. सध्या आता जनरलमध्येच जातो कारण का 1.5 तासाचा प्रवास आहे. साईला आता पाठवतो परत कारण का त्याची तब्येत नाही ठीक. सो त्याला कंटिन्यू करताना येणार ट्रिप. त्यामुळे तो आता परत चालला आहे ठाण्याला. आणि त्याची पण ट्रेनचं आता बघतो इथे. त्याने तिकीट कालच काढलं आहे. आता बघतो इथे तिकीट कसं आहे. काढून झालेलं आहे ते. आणि आता साईची ट्रेन ही दादरवाली इथेच आता लागलेली आहे. तर आता त्याला बसवते पहिले. आमची 7:20ची आहे. आता वाजलेत 7 वाजलेत. अजून 20 मिनटं आहेत आमच्या इथे. त्याची काहीतरी आताच काहीतरी त्याची पण 7:20चीच आहे. बघूया त्याला पण बसवून ठेवूया. हीच ट्रेन आम्हाला पण नाशिकला सोडणार आहे. आणि हा जनरल कोच आहे पूर्ण. हो जनरल लोक आम्ही. आता ह्याला पण जनरल कोचमध्ये बसवलं. याचं स्लीपर आहे. आता ही ट्रेन आता नाशिकला नेणार. आधी मला वाटलं की दुसरी ट्रेन आहे का की, पण हीच आहे. ट्रेन सुटलेली आहे परफेक्ट टायमावरतीच आहे. आणि आम्ही लोक हे सगळं खातो, चिप्स खातो हे वगैरे, समोसा वगैरे खातात. तर आता मनमाड जंक्शनला आलो आम्ही. आता थोडं थांबणार पॅसेंजर घेऊन. नाशिकला थांबणार आता. आम्ही नाशिकला पोचलो आता आणि आता खाली उतरतोय आणि साईला स्लीपर कोचमध्ये बसवतोय आता. आणि आम्ही त्र्यंबकेश्वरला निघतोय आता इथून. आता इथं उतरलं आणि साईला बाय करतो. साईला मी मिस करू या ट्रिपमध्ये. तर त्याची अर्धी ट्रिप झाली. आता आम्ही पुढे कंटिन्यू करतो. त्याची वरती सीट आहे, स्लीपरमध्ये आहे. मस्त आता झोपून जाणार.
हेलो गाइस 30-35 किलोमीटर सुनते ही हाई की पट गई. हाँ प्राइस इज वेरी हाई. सो वी आर फेयर टेकिंग. प्राइस. ना बंद करो. आप इधर कॉल करा. ही वाली बस आहे 245 नंबरची, जी आता कुठे नाशिक आय गेस चाललंय. आता नाशिक मेन नाशिक सेंटरला जाणार आणि तिथून मग आता बघतोय त्र्यंबकेश्वरला जायचं कसं. कारण का इथून डायरेक्ट आहेत बट काहीतरी स्पेसिफिक टाईम आहे त्याच्यानेच जाणार. मला इथे बस ही भेटलेली आहे. ही नाशिक जाणार ना, ही बस नाशिक जाणार. काय अजून आम्हाला माहिती नाही. मला एक सीट भेटलेली आहे त्याच्यावर बसलो मी. आणि अशी छोटे टाईप बस आहे जी पुणे साईडला अशी म्हणजे पुणे साईड किंवा मुंबईला असे बेस्ट वगैरे असतात त्या टाईप बस आहेत. तर याच्यात बसलो आहे. आता बघूया कुठे कसं काय जायचं ते. आय थिंक नाशिकवरून पण आय थिंक नाशिकला जाणार आहे बस. आणि तिथून मग आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणारी बस दुसरी बघायला. नाशिकला जाणार, नाशिक सेंटरला म्हणजे आता आम्ही नाशिकलाच आहोत, नाशिक रेल्वे स्टेशन रोडला. आणि तिथून नाशिकला मेन सेंटरला जाणार आणि तिथून मग आता त्र्यंबकेश्वरला. तर बसचा खूप टाईम लागतो इथून आणि प्लस बस पण नाही म्हणजे अवेलेबल. बस होती आता पण ती आता फुल झालेली आहे. तर आम्ही ती सोडली आणि आता ऑटोमध्ये जातो. ऑटोमध्ये पर पर्सन 150 रुपये असे ते बोलले जाण्याचं. रिक्षामधून चाललं आहे. उधर भी त्या ऑटोचे टुटी ऑइल असे केळ्यांच्या वगैरे दुकानावर भेटतात असे. तर इकडे टुटी ऑइल असाच मला वाटतं टाकतात. इथे बघू शकता केळ्यांच्या गाडीवर तिथे टुटी ऑइल आणि इथून मग ऑटोमध्ये टाकतात आणि मग इथून त्र्यंबकेश्वरला जातात लोक. मी फर्स्ट टाईम इकडे बघितलं आहे की टुटी ऑइल केळ्यांच्या दुकानावर भेटतं आहे. तर मोस्ट ऑफ तर हे स्पेअर पार्टच्या दुकानावर किंवा गॅरेजवर किंवा पेट्रोल पंपावर भेटतात. पण ते फर्स्ट टाईम मी बघितलं. तर त्या केळ्याच्या दुकानातून आम्ही केळी घेतलेली आहेत. तर जाता जाता आता केळीच खात चालले. आणि आता बघूया इथून 1 तास लागेल जायला, 1-1.5 तास लागेल ऑटोने. आता जर्नी एन्जॉय करतो आम्ही ऑटोमधल्या. तर आता इथून आम्ही अर्धा रस्त्याने चालत येतो आहे कारण का पुढे पोलीस ट्रॅफिक पोलीस आहेत. तर आम्ही लोकं चालत येतो. चालत चाललं इथून पुढे इकडे पोलीस आहेत, ट्रॅफिक पोलीस आहेत. ते फाईन मारतात. आधीच आमचं एक फाईन झालेलं आहे त्याच रिक्षामध्ये. त्याबद्दल 1000 रुपये वगैरे फाईन बसेल. म्हणजे बसलं असेल. आता बघूया काय त्याचं पण नुकसान झालं आहे. तर काय आम्ही आलो आहे आता त्र्यंबकेश्वरला. इथे मंदिराच्या म्हणजे गेटच्या इथे आलो. आता मंदिर इथून थोडं लांब आहे तर आता इथून चालत जातो. थांबले तिथे. आता पहिले खाऊन जायचं असा विचार चालला आहे आमचा. तर आता पहिले खाऊन घेतो त्यानंतर मग दर्शन करतो. कारण का आता वाजले आहेत 12. खूप भूक लागली. सकाळपासून काही खाल्लं नाही, असंच नॉर्मल खाल्लं आहे चिप्स वगैरे. सो खूप भूक लागली. तर आता खाऊन आता दर्शनाला जातो. लोक मिसळपाव खातात आणि आम्ही व्हेज कोल्हापुरी ऑर्डर केलं आहे. ते अजून आलं आहे नाही. तर आमची व्हेज कोल्हापुरी आलेली आहे आणि हा चपात्या आहेत. तर टेस्ट केलं आहे आणि ती काय म्हणते आता इथे मी हेच बोलीन, हॉटेल भाग्यश्री यावंच लागतंय. काय जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. आणि आता इथे VIP दर्शनासाठी पास आहे तिथे. ही अशी इथे लाईन आहे. तर आता त्या लाईनला उभं राहायला लागेल. मग आम्हाला VIPचा पास घेऊन थोडा म्हणजे 1-2 तास कमी लागतील. तेच करायला लागेल कारण का टाईम पण आमचा इथे वाचेल. काय तिथे लाईनला पण 5 तास लागतात. म्हणजे पास घेऊन सुद्धा VIP पास घेऊन सुद्धा 5 तास लागतात. तर आम्ही काय आणि 6 तास डायरेक्ट लागतात. तर आम्ही काय करतो आहे उद्या डायरेक्ट जाणार असा प्लॅन ठरवलं आहे. आत्ताच प्लॅन होता आज रिटर्न जायचा. संध्याकाळी
5:10ची काहीतरी ट्रेन आहे, त्याच्यात विचार चाललेला. बट तो आता नाही होणार, कारण का इथे स्टे आम्ही करणार आहोत आणि स्टे करून मग उद्या सकाळच्या त्याच ट्रेनला, ज्या ट्रेनला आज आली असा विचार होता. बघूया. इथे टीका लावलेला आहे, मस्त वाटतं एकदम. लाईनला उभा राहिलो आम्ही आणि उद्याचाच जायचा प्लॅन आहे आता. त्यामुळे आम्ही VIP पास नाही घेत, कारण का उद्याला जायचं आहे म्हणून काय जास्त तर काय म्हणजे इतकं 6-8 तास वगैरे करून घेऊ लाईनमध्ये. आता बघूया कसं काय 7 तास बोलतो आहे असं, बट आता बघूया असं. ही अशी इकडून लाईन आहे, तीच परत रिटर्न अशी इकडून येते आणि प्लस आतमध्ये आहे, प्लस आतमध्ये लाईन आहे. तर तिकडे आता बघूया. लाईनला राहिले छत्री, पाऊस आले खूप, तर हे छत्री घेऊन लाईनला राहिले आणि आम्ही इथे चप्पलच्या दुकानामध्ये उभे राहिलो. खूप जोरात पाऊस आलेला आहे. इकडे पण बघू शकता गर्दी सप्लाय डिमांड. खूप मोठी लाईन आहे, 5-6-7 तास लागतात असं बोलतात. की आम्ही लाईन चुकीची पकडलेली, जी डोनेशन दर्शनवाली आहे ना, ती VIP वाली तीच आम्ही पकडलेली, तर ती पण चुकीची झाली आमची. तर आता आम्ही बघतोय, नाही तर मुखदर्शन घेऊनच रिटर्न जातोय, कारण का म्हणजे केलं असतं बट आता कॅपॅसिटी नाही राहिली ती. आधीच आम्ही 1 तास उभे होतो आणि कालचं रात्रीचं वगैरे सगळं नाही आता होणार. सॉरी देवा. आम्ही मुखदर्शनच घेतोय, म्हणजे इथे फिरतोय आता आणि मुखदर्शन घ्यायचं बघतोय. आणि अनिकेत आणि यश आणि प्रवीण ते तिघं जातात, म्हणजे ते 5-6 तास थांबतात तिथे, दर्शन घेणार आहेत. आम्ही आता इथूनच मुखदर्शन घेऊन चाललो आहे, कारण का नाही कॅपॅसिटी नाही राहिली खरंच. तर गाईज आमची शॉपिंग वगैरे झालेली आहे. हे एक प्रसाद वगैरे असं. तर इथे गाईज आम्ही गजानन महाराजांच्या संस्थेचं इथे मंदिर आहे, तिथे आलो आहे. त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या थोडंच पुढे इथे आहे. तर आता दर्शन घेतो. खूप सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे इथे. तर आता जातोय आम्ही आतमध्ये दर्शन घ्यायला. तर दर्शनाकडे जायला इकडून वाट आहे. आदित्य आणि मी बाहेर थांबलेलो, त्यामुळे इथे येता आलं. आता त्यांचं पण झालेलं आहे दर्शन. आता वाजले 6. आता आम्ही इथे बाहेर आलो आहे. पाऊस खूप होता म्हणून त्यांच्या इथे छत्री नव्हती, तर आता आलो आहे. त्यांचा पण फोन नाही लागत, तर इथे बघतोय आता यांना शोधतोय उड्यात. तर काय इथे आम्ही दोघं फिरतोय, कारण का त्यांचा फोन नाही लागत. त्यांचं दर्शन झालं आहे, बाहेर पण आलेत. तर काय आता इथे आम्ही वर बघतोय, कॅब बघतोय. इथे एका फ्रेंडचं इथे रूम आहे, तिथे आज स्टे करू आणि नंतर मग उद्या सकाळी सकाळच्याच ट्रेनला इथे जाऊ. तर आजचा स्टे तिथे करणार आहोत. नाशिक सिटीमध्येच आहे आणि हे लोक आम्हाला भेटले जातात. आजचा आमचा जुगाड हे मी दिसतोय का तिकडे काय. तर तिथे आलं मी, ते रूम आहे इथे.
त्या दादाची. ते आम्ही आज स्टे करणार आहोत असं नाही बोलणार, हे स्टे करणार आहे. आम्ही लोक निघणार आहोत. आमची रात्रीची 2:50ची ट्रेन आहे, तिला आता निघणार आहोत. गाईज बाय बाय, भेटू आता. नेक्स्ट ट्रिप आपण लवकरच करू. चलो गाईज, तर आमची रिक्षा आली आणि आता इथून निघतो स्टेशनवरती. चल दादा. तर गाईज आता आम्ही नाशिक रेल्वे स्टेशनला पोचलेलो आहोत. 1 तास लागला पूर्ण इथे पोचायला त्या लोकेशनवरून. गाईज इथे आलो आहे, बट वेटिंग रूम पण अवेलेबल नाही आहे. सो आता इथे बाहेरच बसतो. आता 3 तास काढायचे आहेत. थंडी पण खूप आहे आणि इकडे थंडी खूप आहे. पाऊस वगैरे नाही तरी पण थंडी खूप लागते. आणि हे घेतलं सोबत खायला, बिस्किट घेतलं आणि पाण्याची बॉटल आणि हा केक आहे. तर सध्या भूक नाही आहे, पण आता थोड्या वेळात बघूया, जेवतो. थंडी पण खूप लागते त्यामुळे भूक नाही लागत. तर आता इथे चहा घेतलाय आणि आता वाजलेले आहेत 2:45 आणि आमची ट्रेन लेट आहे. 3:04ला का 6ला काहीतरी येणार आहे. तर आता आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 3ला चाललो आहे, तिथेच येणार आहे. तर आता ट्रेनचा वेट करतो. आता मी प्लॅटफॉर्म नंबर 3ला आलो आहे, बट इथे कोचेसचे पोझिशन नाही अजून दिलेत, डिस्प्लेला नाही केले. तर इथे सध्या उभे आहोत आम्ही. हा स्टेशनचा म्हणजे एरिया पण खूप लांब आहे, मोठा आहे. तर ट्रेन कुठे थांबणार नक्की ते पण नाही समजत. आता बघतोय थोड्या वेळात होतोय का. ही नंबर आला बघ. ट्रेनचा नंबर डिस्प्ले झाला इथे. आमचा B1 आहे, 3rd AC. तर इथे चाललो आहे आम्ही चालत. थोडं पुढे आलेलो कारण का दुसरी ट्रेन आलेली, तिचा B1 इकडे होता, पुढच्या साईडला होता, इकडे होता. तर आता हिचा इकडे आहे B1. तर आता इथे थांबतोय. तर इकडे हिवाळ्यासारखी थंडी आता पावसाळ्यामध्ये चालू झाली. खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूप थंडी. आणि ट्रेन पण आलेली आहे आपली. तर गाईज बघू शकता, हा कोच आहे आमचा आणि ट्रेनचं नाव वगैरे आहे. हे इकडे पाठी आहे. 25-26 खाली हा वाला आहे, हा मी खालचा. आणि आदित्यवरती झोपला इथे मिडलला. सगळे झोपलेत. तर आता बॅग ठेवतो आणि झोपतो आम्ही पण. तर चला उद्या भेटूया. गाईस ठाण्याला पोचलो आताच जस्ट. ट्रेन खूप लेट होती. आता सहा परफेक्ट 6ला इथे पोचणार होती, बट 27 मिनिट लेट आहे ट्रेन. सो आता 6:27ला इथे पोचणार. गाईज आता आम्ही स्टेशनला आले, ठाणे स्टेशनला.
आता इथून मी पनवेलला चालले आणि हा दिव्याला चालले. दिव्यावरून याला रोहायला जायचं आहे आणि मला पनवेललाच जायचं आहे. आता इथून बघतोय ट्रेन कोणत्या आहे. माझी पनवेलला जायची ट्रेन आहे ती 7 वाजता आहे, 7:02ची आहे आणि याची आता येईल वाटते अंबरनाथ आहे 6:35ची आहे. तर आता इथून पण जर्नी एंड करतोय आणि तुम्हाला ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आदित्यची ट्रेन आले, तो चाललाय आणि मी आता थोडा थांबायला लागेल. मला माझी 7:04ची ट्रेन आहे आणि आता थांबते मी पण ट्रेन. बाय बाय.